त्यांच्याकडून 100 रुपयाचं सापड मिळालेलं आहे आमच्या पार्टीकडून त्यांना सापड द्यावी तर एक छोटंसं एक पुन्हा एक थोडं ध्रुव सादर करते असं होतं दिलदार आणि तुम्हा केलं माझा असा होता दिलदार तुम्हा केलं माझा आणि तुम्हा माणसात आणलंय कोणा तुम्हा माणसात आणलंय कोणा आणि सारी भीमाची आहे देना सारी भीमाची आहे देना माझ्या बापाची आहे माझ्या बापाची आहे हजारो संकट आली तरी भीम माझा चुकलाच नाही राहिला उपाशी पोटी पण कधी चुकलाच नाही 33 कोटी देवांना लाजवेल असा माझा भीम 33 कोटी देवांना लाजवेल असा माझा भीम शिकला तोसा कोणी शिकलाच नाही आणि म्हणून माझ्या भीमा पुढे कोणी माईचा लाल कधी टिकलाच नाही कोणी माईचा लाल कधी टिकलाच नाही आणि सारी भीमाची आहे देवा सारी भीमाची आहे देवा माझ्या बापाची आहे माझ्या बापाची आहे आमचा असून आम्हाला राहायची बोन नव्हती गाव कुसा बाहेर आम्हाला राहावं लागत होतं ही आमची परिस्थिती होती त्या देवाची पायरी चढलो तरी आम्हाला विंटाळवायचा त्या लोकांना विंटाळवायचा आमचा विंटाळ त्यांना व्हायचा आणि म्हणून त्या लोकांना मला म्हणायचं आहे की नुसता चुकून हाताला हात लागले तरी त्यांना विंटाळवायचा नुसता चुकून हाताला हात लागला तरी त्यांना विंटाळवायचा देवाची पायरी चढलो तरी त्यांना विंटाळवायचा मग त्या मनोवाद्यांना मला विचारायचं आहे की त्या दलित गादीवर आमचा दलित वकील बसला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला त्या दलित वकिलाने त्यांचा न्याय मिळवून दिला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला त्या दलित डॉक्टरांनी त्यांचा इलाज केला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला आणि भीमराव आंबेडकर त्या ब्राह्मणाचा जावई झाला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला आणि म्हणून म्हणायचं आहे अध्यक्ष जनकल्याण समिती सावनेर यांच्याकडून तसेच दसरथजी साळवे यांच्याकडून 100 पैसा प्रवेश आलेला आहे पाट्यावर आहे होता विटाड जातीला अरे मनुष्य रातीला होता विटाड जातीला अरे मनुष्य रातीला मासाठी आला धावून भेटीला मासाठी आला धावून भेटीला मासाठी आला धावून भेटीला भीमाई चला केली हो कमा भीमाई चला त्याने केली हो कमा भीमाई चला त्याने केली हो कमा सारा जागवला देश महान सारा जागवला देश महान आणि सारे भीमाची आहेत फक्त असा एकच बाप आहे की त्याची जयंती एवढे थाटामाटामध्ये साजरे होते 200 मीटर येथूनच इथं मसाला भात काल तिथूनच पुरी भाजी तिथूनच वांग्याची भाजी बापरे बाप बापरे बाप प्रत्येक
चौकात काय गजगज पुऱ्या शिरीला काय ना पूर्ण तोरणं काय ना पताके काय ना डीजे काय ना बँड काय 150 देशामध्ये माझ्या बाप्पाची जयंती साजरी होते. हा एकमेव बाप आहे की ज्याची जयंती एवढा उत्साह थाटामाटात साजरी होते. आणि म्हणून आणि सारी भीमाची आहे देण, सारी भीमाची आहे देण, माझ्या बाप्पाची आहे, माझ्या बाप्पाची आहे, सारी भीमाची आहे देण, माझ्या बाप्पाची आहे देण, सारी भीमाची आहे देण, माझ्या बाप्पाची आहे अजी उमर में वाली भोले भाले शिल्क झोले हो, उमर में वाली भोले भाले शिल्क झोले हो. आगो भीमराज की पार्टी में तो चढ़ने वाले हो, भीमराज की पार्टी में तो चढ़ने वाले हो. दुश्मन भी मुझसे डरे तो टकराए वो मरे, दुश्मन भी मुझसे डरे तो टकराए वो मरे. चीरती हूँ दुश्मन का सीना वो मैं गोली हूँ, चीरती हूँ दुश्मन का सीना वो मैं गोली हूँ. और भीमराज की बेटी में तो चढ़ने अहो नांदना नांदना उतर रमात नांदना, नांदना नांदना उतर रमात नांदना. माझ्या भीमाच्या संसारी, माझ्या भीमाच्या संसारी कसं टिपूर तांदळा, माझ्या भीमाच्या संसारी कसं टिपूर तांदळा. तर माझा कार्यक्रम आहे आणि मी पुरुषोत्तम भाऊला एक बोलू इच्छिते की दादा तुम्ही जे मगाशी बोलले तुम्ही चिडला, मी चिडलत नाही, खरंच नाही चिडले. आता माझा आवाजच तसा आहे तर मी काय करू, आवाजच माझा तसा आहे, ठोकट ठसक्याचा आवाज आहे. आता तुम्हाला वाटते मी चिडून बोलते, आता तुम्ही म्हणू शकता पण मी खरंच सांगते मी चिडले नाही. चिडून मी कधी शायरी करतच नाही, बरोबर आहे. काय तुमची त्याला माहिती आहे तर मी चिडलेले शब्द नाही वापरले तुम्हाला. आणि ते तुम्ही बोलले मी त्याचं उत्तर दिलं फक्त, ते आपलं शहराचं कर्तव्य सर्वोच्च आपलं काम आहेत. ते तुमचं उत्तर द्यायचं, मी तुमचं उत्तर देईन, तुम्ही माझं उत्तर देणार आहे काय बोलतं त्याच्याबद्दल, बरोबर का नाही. पण मी चिडले नाही याचा विचार तुम्ही करता, मी तुम्हाला खरंच चिडून नाही बोलले तुम्ही बोलले. आता ते राहिलं भीमेश भारतीचं गाणं, तर भीमेश दादा बी दुसऱ्याचेच गाणे म्हणतात ना, कव्वाली करतात, ते स्वतःचं लिखाण आहे का नाही आहे, दुसऱ्याचं गाणं म्हणतात. मग गोष्ट झाली शिवानीची, तर बिचारे तिने काय येते आहे काय जी. आता राहिली शिवानीची गोष्ट तर ती पण तिलाही काय येते बिचारीला, ती थोडी स्वतःची लेखणी आहे. पोरी बाराची जात म्हणतात ना, पोरे बाराच्या खेतीत डांगर लागली हाती, अशी गोष्ट आहे आमची, बरोबर आहे काका. आम्हाला जर एवढा अनुभव असतो तर आम्ही दुसऱ्याचे गाणे म्हटलं असतो काय. मग आमचे दिवस येतील तरी पण माझे 5-6 गाणे आहेत, तरी मी स्वतः लिहिलेले 5-6 गाणे आहेत, मी स्वतः गाते तो शायरीमध्ये. आता बाबासाहेबांचे गाणं लिहायचा प्रयत्न करू, बाबासाहेबांचे गाणं लिहायला अभ्यास करावा लागतो हां. पण बरं आमचे गाणे आहेत मी स्वतःचे, माझ्या मिस्टरांचे गाणे, माझ्या भावाचे गाणे आहेत, काय फरक पडत नाही दादा. होते भाऊ पुरुषोत्तम भाऊ, तुमचा अनुभव खूप दांडगा आहे, मी तुम्हाला मगाशी बोलले. पण ज्यांनी माईक घेऊन हातामध्ये बोललं की नाही ते दुसऱ्याचे गाणे म्हणतात. मग त्यांनी हा विचारायला का करायला पाहिजे की दुसऱ्या कलाकाराची इज्जत आपण कशी राखायला पाहिजे. एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं तर 4 बोट आपल्याकडे असतात याचा विचार करायचा हां, अशी गोष्ट आहे. म्हणून म्हणते की कलाकाराची इज्जत फक्त कलाकारच राखू शकतो. आपण जर कलाकाराची इज्जत चवट्यावर पाडली तर मग दुसरे आपली इज्जत काय करणार आहे, अशी गोष्ट आहे. मग त्यांनी माईक घेऊन बोलायला शोभलं का विविध दादाला, या गोष्टी शोभल्याच नाही. त्यांनी हे म्हणायला पाहिजे होतं की आम्हाला इथे भीमगीत नाही पाहिजे, आम्हाला लोकगीत पाहिजे, कारण तमाशामध्ये लोकगीतच आवडतात लोकांना, तर ते कर म्हणायला पाहिजे होतं. पण तेवढे शब्द त्यांनी बोलले ते गलत बोलले, त्यांचंही चुकलं असं म्हणायला. माईक घेऊन तू बंद करणं, हे करणं, ते करणं शोभलं काय का कलाकाराला. मग त्यांनाही म्हणत असतील ना कोण नाही कोणी ऑन स्टेज तर तुम्ही बंद करा, त्यांनाही म्हटलेलं आहे खूप लोकांनी. आणि म्हणून असो जे काय असेल ते त्यांचं परी, आम्ही आमच्या परी. तर इथे डोंगरे काकाजी मला 3 तासाचा रनवर जायचं, मी 8 वाजलं, ठीक आहे. सॉरी मी आता राहू शकतो, हे करतील ना मला जाऊ द्या, ठीक आहे. तर तुम्ही आमचा कार्यक्रम दिवसभर खूप